आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लास्ट दिवस त्या ठिकाणी आज होता। या ठिकाणी आज दुपारी 1:30 वाजता आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि 3 वाजेच्या नंतर DDR साहेबांशी त्या ठिकाणी संवाद साधला की किती फॉर्म कोणत्या मतदारसंघातून आले आणि पैठण विविध कार्यकारी सोसायटीतून त्या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केला होता। त्या ठिकाणून कोणाचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल झाला नाही। माझी आज बिनविरोध त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून निवड झाली। मी खरं तर नाथ महाराजांच्या आशीर्वादाने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आज ही माझी या ठिकाणी बिनविरोध निवड झाली। मी खरं तर या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। या ठिकाणी जवळपास 88 सोसायटी आमच्या या ठिकाणी होते, ठराव त्या ठिकाणी होते आणि त्यापैकी आखातवाडा विविध कार्यकारी सोसायटी असेल, पाचोड असेल, आनंदपूर असेल आणि पाचोड सोसायटीमधून या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे। पण या ठिकाणी सूचक म्हणून आखातवाडीचे आमच्या मस्केताई असतील, अनुमोदक या ठिकाणी आनंदपूरचे आमचे नामदेव खरात असतील, यांनी या ठिकाणी माझं नाव सुचवलं, मला सूचक सुचवलं, अनुमोदक दिलं। त्याबद्दल मी या दोघांचे, दोन्ही सोसायटीचे मनापासून आभार व्यक्त करेल का त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी मला संधी दिली। या दोन्ही सोसायटीचे, सर्व मतदाराचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करेल। कारण की या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँक जर आपण बघितली, या ठिकाणी अनेक वर्षापासून भुमरे साहेब त्या ठिकाणी जिल्हा बँकेवरती कार्यरत होते। या ठिकाणी स्वर्गीय सुरेशदादा पाटील असतील, यांनी अतिशय चांगली बँक त्या ठिकाणी चालवली। निश्चित आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून भुमरे साहेब आहे आणि भुमरे साहेब हे केंद्राच्या सहकार समितीवरती आहे आणि भुमरे साहेबांच्या माध्यमातून या जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हा निश्चित त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। कारण की ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो तर शेतकऱ्याच्या मदतीला कुठली बँक धावून जात असेल तर ती जिल्हा मध्यवर्ती बँक धावून जाते। कारण की या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी असतील, या माध्यमातून कर्ज वाटप केले जाते। निश्चित आज आपण जर बघितलं, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनीताताई वहिनी पवार असतील, यांच्या माध्यमातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, निश्चित या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब असतील, खासदार भुमरे साहेब असतील, आमचे नेते मार्गदर्शक अब्दुल सत्तार साहेब असतील, आमचे सर्व आमदार असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीचा पॅनल आम्ही करायला ठरलं आहे। कारण की या ठिकाणी सर्व तिन्ही नेत्यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँक ही महायुतीच्या पॅनलमध्ये लढायची आहे। या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती राहील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना की आपण राजकीय जोडे बाजूला ठेवून ही शेतकऱ्याची बँक आहे आणि या बँकेसाठी, शेतकऱ्यासाठी आपण या बँकेमध्ये एकत्र आलो पाहिजे आणि ही संस्था बिनविरोध कशी होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। कारण की राजकारणासाठी अनेक संस्था आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगर परिषद असतील, अनेक निवडणूक आहे। पण जिल्हा बँक म्हणल्यानंतर, कारण की आपल्याला राज्यात कल्पना आहे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बऱ्याचशा जिल्ह्यात काय परिस्थिती आली, आपण जर बीड जिल्हा बघितला तिथली परिस्थिती काय आहे, पण आज आपल्या जिल्ह्यामध्ये DCC बँक ही अतिशय चांगली आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून चांगली। त्यासाठी आपल्याला याला चालना देण्यासाठी, खाल्ल्या सोसायटी आपल्याला बळकट करण्यासाठी, खालील संस्था बळकट करण्यासाठी आपण या बँकेचं हित जोपासलं गेलं पाहिजे। त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या बँकेसाठी एकत्र आलो पाहिजे, आपल्या शेतकऱ्यासाठी एकत्र आलो पाहिजे। मी खरं तर आज सर्व माझ्या सभासदांचे, शेतकऱ्याचे, सूचक अनुमोदकाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल का त्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझी बिनविरोध निवडणूक केली। कोणी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल नाही केला, त्याबद्दल मी मतदारसंघातील सर्व जनतेचे, मतदाराचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। निश्चित जो शेतकऱ्यांनी, सभासदांनी माझ्यावर विश्वास टाकला, निश्चित त्याचं माझ्या मतदारसंघासाठी कसं सार्थक ठरेल यासाठी मी कटिबद्ध राहील आणि येणाऱ्या काळात माझ्या शेतकऱ्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कसा फायदा करता येईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी काम करत राहील। पुनश्च एकदा मी सर्वांचे, या ठिकाणी माझी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चित शेतकऱ्यासाठी नेहमी तत्पर राहील अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो।